श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम यक्षराजाय कुबेराय वैश्रवणाय स्वाहा. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. कुबेर पोटली, नारायण पोटलीची माहिती आपण आज बघणार आहोत. हा एक अत्यंत प्रभावी लक्ष्मीकारक उपाय मानला जातो. माता लक्ष्मीची आपण तसं पाहिलं तर रोजच सेवा करत असतो. मात्र कोजागिरी पौर्णिमेपासून तुलसी विवाह हा जो लक्ष्मी पर्वाचा काळ मानला जातो, या दरम्यान माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करावी, स्तोत्र मंत्र पठण करावीत, ज्यामुळं ती लवकर प्रसन्न होते. आणि या स्तोत्र मंत्र साधनेसोबतच जर आपण काही प्रभावी सिद्ध तोडगे किंवा उपाय जर केले, नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. आपल्या आर्थिक समस्यांचं निवारण होईल. नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, पैसे कुठे अडकले असतील, पैशांची बचत होत नसेल, कर्ज कमी होत नसेल, तर आपण सर्वांनी हा सिद्ध उपाय किंवा तोडगा अवश्य करावा. आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये नारायण पोटली किंवा कुबेर पोटलीची स्थापना करायची आहे. तिला सिद्ध करायचं आहे. विशिष्ट मंत्र स्तोत्र पठण करून अभिमंत्रित करायचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक सेवा मार्गानुसार जो दीपावली संच आहे तो घेतला असेल. त्यामध्ये देखील नारायण पोटली आपल्याला मिळाली असेल. ज्यांच्याकडे दीपावली संच असेल त्यांच्याकडे नारायण पोटली आहे. ज्यांना मिळाला नसेल त्यांनी घरी नारायण पोटली किंवा कुबेर पोटली कशी तयार करावी, ही पोटली सिद्ध कशी करायची, अभिमंत्रित कशी करायची, कधी करायची, कुठले मंत्र स्तोत्र यावेळी पठण करायचे, त्यासाठी कुठलं साहित्य वापरावं, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील विचारा. श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गानुसार अष्टमी ते अमावस्या ही सेवा करण्यासाठी केंद्रामधून दीपावली संच आणला असेल. यावर्षी या दीपावली संचामध्ये नारायण पोटली आपल्याला मिळाली आहे. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला आहे की ही पोटली सिद्ध कशी करायची, अभिमंत्रित कशी करायची. आपल्यापैकी काही जणांना हा संच जर उपलब्ध नाही झाला तर आपण घरीच ही कुबेर पोटली किंवा नारायण पोटली बनवू शकता. ती कशी बनवायची आणि सिद्ध करण्याची जी पद्धत आहे, दोन्ही पोटलींना अगदी एकच आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी आपल्याला अभिमंत्रित किंवा सिद्ध करण्याची जी पद्धत आहे ती सांगेल. आपण जर दीपावली संचामध्ये जरी नारायण पोटली घेतली असेल किंवा आपल्या घरी या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जर पोटली बनवली, अगदी याच पद्धतीनं सारख्याच पद्धतीनं आपल्या घरामध्ये ही पोटली सिद्ध करावी, अभिमंत्रित करावी. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की खरंच या पोटलीनं आपली आर्थिक परिस्थिती सुधारते का? तर नक्की सुधारते. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी खात्रीने आपल्याला सांगतो. श्रद्धेनं करा. आपले कष्ट, मेहनत, प्रयत्न सर्वात महत्त्वाचे. कधीकधी कष्ट मेहनत घेऊनसुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, पैशांची बचत होत नाही. अशा वेळेला आपलं मन खचून जातं. असे जे लक्ष्मीकारक उपाय ज्यावेळेस आपण श्रद्धेनं करतो तर आपला आत्मविश्वास वाढतो, आपलं मन थोडंसं खंबीर बनतं आणि मग आपोआपच आपण आत्मविश्वासानं, खंबीर मनानं संकटाला तोंड देऊन मार्ग काढतो आणि मग यश आपलंच असतं. आपली मेहनत, कष्ट, प्रयत्नांना जर या लक्ष्मीकारक उपायांची जोड मिळाली, नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही. आता आपण बघूया ही नारायण पोटली किंवा कुबेर पोटली तयार कशी करावी. यासाठी कुठलं साहित्य लागेल. या पोटलीला तयार करताना जे साहित्य लागतं ते सर्व लक्ष्मीकारक वस्तू आहेत, माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू आहेत. पुढे मी आपल्याला ज्या ज्या वस्तू सांगेल, आपल्या जवळपास कुठेही पूजा साहित्य दुकान असेल त्या ठिकाणी आपल्याला या वस्तू मिळून जातील. यापैकी आपल्याला ज्या ज्या वस्तू मिळतील, जेवढ्या वस्तू मिळतील तेवढ्या आपण घेऊन या आणि त्याची पोटली बनवायची. पोटलीसाठी आपल्याला लागतील 2 पांढऱ्या कवड्या, 2 पिवळ्या कवड्या, 2 तपकिरी कवड्या, 2 गोमती चक्र, 5 लवंग, थोडीशी पिवळी मोहरी. अष्टमी ते अमावस्या सेवा आपण करत असाल त्यासाठी आपण पिवळी मोहरी दीपावली संचामध्ये असेल त्यातील थोडी घेतली तरी चालेल. 2 पांढरा गुंजा, पोटली बनवण्यासाठी स्वच्छ लाल वस्त्र आणि या पोटलीला बांधण्यासाठी लाल धागा. आता हे जे साहित्य मी सांगितले आहे, सर्व प्रकारच्या कवड्या असतील, गोमती चक्र असेल, लवंग असेल, पिवळी मोहरी, यातील आपल्याला जे जे मिळेल ते साहित्य आपण आणावं. दीपावली संचातील जी नारायण पोटली आहे त्यामध्ये देखील हेच साहित्य वापरलेलं आहे. या वस्तू म्हणजेच पांढरी कवडी, पिवळी कवडी किंवा गोमती चक्र या सर्व समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या वस्तू आहेत. माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झाली, त्यामुळे माता लक्ष्मीला या सर्व वस्तू अतिप्रिय आहेत. कवड्या ज्या आहेत त्या लक्ष्मी आकर्षक मानल्या जातात. माता लक्ष्मीला त्या आकर्षून घेतात आणि वाईट शक्तींचा त्या नाश करतात. त्यानंतर गोमती चक्र जे आहे त्याला सूक्ष्म सुदर्शन चक्र म्हणतात, कारण भगवान विष्णूंचं ते आवडती वस्तू आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मीला देखील ते आवडतं. लवंग धन आकर्षून घेते, वाईट शक्तींचा नाश करते. पिवळी मोहरीचं देखील हेच वैशिष्ट्य आहे की पिवळी मोहरी देखील
वाईट शक्तींवरती अत्यंत प्रभावी मानली जाते. पांढरा गुंजा जो आहे त्याचा गुणधर्म असा असतो की तो आपलं वाईट शक्तींपासून रक्षण करतं, नुकसानीपासून रक्षण करतं, माता लक्ष्मीला आकर्षून घेतं. तर या अशा सर्व धनाकर्षक किंवा माता लक्ष्मीला आकर्षून घेणाऱ्या वस्तू आहेत. यापैकी ज्या ज्या आपल्याला मिळतील आपण त्या घेऊन याव्यात आणि पोटली तयार करायची. ही पोटली कधी बनवायची किंवा कधी आपण ही सिद्ध करायची, अभिमंत्रित करायची, तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी ही पोटली आपल्या घरामध्ये सिद्ध करू शकता किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील आपण ही पोटली आपल्या घरामध्ये सिद्ध करू शकता. आणि ज्यांना जमेल त्यांनी धनत्रयोदशीच्या पूजेत देखील ही पोटली मांडावी आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजेत देखील मांडावी. धनत्रयोदशीची आपली मुख्य पूजा ज्या वेळेला आपण करतो, ही पूजा संपल्यानंतर एका चौरंगावरती हे सर्व साहित्य घेऊन आपण पोटली तयार करावी. आपण आता बघूया पोटली कशी तयार करायची. धनत्रयोदशीची आपली मुख्य पूजा झाली की काय करायचं, एखादा चौरंग घ्यावा किंवा पाट घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्या किंवा कुठलंही स्वच्छ वस्त्र घ्यावं. पोटलीमध्ये आपल्याला जे साहित्य वापरायचं आहे, कवडी, गुंजा, गोमती चक्र, हे तामणामध्ये घेऊन यांना स्नान घालायचं. स्वच्छ पुसून घ्या. चौरंग किंवा पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्यावं. मग या लाल वस्त्रावरती पोटलीसाठी आपण ज्या ज्या वस्तू आणल्या आहेत, 2 पांढऱ्या कावड्या, 2 पिवळ्या कावड्या, 2 तपकिरी कावड्या, त्यानंतर 2 पांढऱ्या गुंजा, 2 गोमती चक्र, पिवळी मोहरी आणि 5 लवंग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या लाल वस्त्रावरती अशा पद्धतीनं मांडणी करायची. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक लक्ष्मीकारक जी वस्तू आहेत तिला हळद कुंकू लावावं, अष्टगंध लावावं, अक्षता व्हाव्यात. अशा पद्धतीनं त्यांची पूजा करावी. पूजा करत असताना आपण एक मंत्र म्हणावा, कुबेर लक्ष्मी देवताभ्याम नमः. प्रत्येक वस्तूला अशा पद्धतीनं अष्टगंध, हळद कुंकू वाहिल्यानंतर या सर्व वस्तूंना अगरबत्तीने ओवाळायचं. अशा पद्धतीने ओवाळायचं की हा जो धूर असतो हा सर्व वस्तूंवरून गेला पाहिजे. आणि नंतर या सर्व वस्तू एकत्र करून हे जे लाल वस्त्र असतं त्याची पोटली तयार करायची आणि तिला लाल धाग्यानं बांधावं. अशा पद्धतीनं धनत्रयोदशीच्या दिवशी आपली मुख्य पूजा झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला ही पोटली तयार करायची आहे. आता ही पोटली आपण तयार केली. धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये थोड्याशा अक्षता ठेवा चौरंगावरती, त्या ठिकाणी ही पोटली ठेवून द्या. पोटलीला हळद कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. कुबेर लक्ष्मी देवताभ्याम नमः हा मंत्र म्हणावा. दीपावली संचातील आपल्याकडे जी पोटली आहे, नारायण पोटली, अगदी याच पद्धतीनं आपण धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये ठेवून द्या. थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा, त्यावरती आपली नारायण पोटली ठेवावी. तिला हळद कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आणि कुबेर लक्ष्मी भ्याम नमः हा मंत्र म्हणायचा. धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पद्धतीनं पोटलीचं पूजन करावं. आता आपण ही पोटली सिद्ध करणार आहोत. त्यासाठी आपल्याला विविध मंत्रांचं, स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता ही पोटली आपण हातात घेऊन अशा पद्धतीनं स्तोत्रमंत्राचं पठण केलं तरी चालेल किंवा चौरंगावरती ठेवून स्तोत्रमंत्र मनोभावे पठण करावेत. कोणते स्तोत्र आणि मंत्र पठण करायचे? पहिला मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ पठण करावा. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 1 माळ पठण करायचा. लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ पठण करावा. कुबेर मंत्र 1 माळ पठण करायचा. माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र 1 माळ पठण करावा. श्री सूक्त 1 वेळा आणि पुरुष सूक्त 1 वेळा पठण करावं. हे सर्व मंत्र आपल्या चॅनलवर आहेत. मंत्र किंवा स्तोत्राचं नाव आणि पुढं प्रदीप कुलकर्णी आपल्या चॅनलचं नाव असं लिहून आपण सर्च करा, आपल्याला मंत्र मिळून जातील. आपण मंत्र लावून द्या, सोबत पठण करा. धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये अशा पद्धतीनं ही पोटली ठेवून द्यावी आणि हे सर्व स्तोत्र मंत्र आपण मनोभावे पठण करावेत किंवा श्रवण करा, ऐकले तरी चालतील, सोबत पठण करा. या स्तोत्र मंत्र पठणानं ही जी पोटली असते ती सिद्ध होते, अभिमंत्रित होते. यातील ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्या अजून जास्त सक्रिय होतात आणि लक्ष्मी आकर्षून घेतात आणि आपोआपच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पद्धतीनं आपण ही सेवा करा आणि ही पोटली सिद्ध करावी. याच पद्धतीनं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील, लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या पूजेत अशाच पद्धतीनं आपण ही पोटली ठेवून सिद्ध करू शकता, याच सेवा करून. म्हणजेच काय, ही जी नारायण पोटली आहे किंवा कुबेर पोटली आहे, आपण धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सिद्ध करू शकता, अभिमंत्रित करू शकता, तयार करू शकता. हां, ज्यांना जमल त्यांनी धनत्रयोदशीच्या पूजेत देखील अशाच पद्धतीनं पोटली ठेवावी. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनात देखील आपण ही पोटली जर ठेवली आणि या सेवा जर केल्या, आपण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर भरपूर सेवा करणार आहोत. सर्व स्तोत्रमंत्र मी आपल्याला लिहून दिले आहेत लक्ष्मीपूजनाच्या शास्त्रोक्त व्हिडिओमध्ये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो, तो बघावा आपण. या सर्व सेवा आपण करणारच आहोत. मग ही जी पोटली आहे त्या पूजेत देखील ठेवा, लक्ष्मीपूजनाच्या पूजेत देखील ठेवावी, ज्यामुळं काय होईल, तिची शक्ती अजून वाढेल. अशा रीतीनं आपण
ही अभिमंत्रित केलेली जी पोटली असते ती रात्रभर पूजेत तशीच ठेवा. समजा आपण धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये पोटली ठेवली, दीपावली संचातील असो किंवा या व्हिडिओमध्ये मी जी बनवलेली पोटली आहे या पद्धतीनं आपण जर आपल्या घरी पोटली बनवली, कुठलीही पोटली असू द्या, ही पोटली जर आपण धनत्रयोदशीच्या पूजेत ठेवली, दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, आपल्या उत्तरपूजा झाल्यानंतर ही पोटली घ्यावी आणि आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची. लक्ष्मीपूजनाच्या पूजेत आपल्याला मांडायची असेल अवश्य मांडा, किंवा आपल्यापैकी कोणी जर लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ही पोटली ठेवून सिद्ध केली, अभिमंत्रित केली, तर काय करायचं, लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून घ्या. उत्तरपूजा केल्यानंतर पोटली उचलून घ्यावी, आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. वर्षभर पोटली आपल्या तिजोरीतच ठेवायची. पुढील वर्षी पुढच्या लक्ष्मीपूजनाला आपण नवीन पोटली ठेवावी आणि जुनी जी पोटली असते ती आपल्या घराच्या आवारामध्ये कुठेही थोडासा खड्डा करायचा, झाडाच्या कुंडीत चालेल, झाडाखाली चालेल किंवा आपल्या अंगणात चालेल, त्या ठिकाणी जुनी पोटली खड्ड्यामध्ये पुरून द्यावी, त्यावरती माती टाकायची आणि नवीन जी पोटली आपण करणार असाल ती आपल्या तिजोरीत ठेवायची. वर्षानुवर्ष आपण प्रत्येक वर्षी अशा पद्धतीनं ही जी कुबेर पोटली आहे किंवा नारायण पोटली आहे आपल्या घरामध्ये तयार करावी, सिद्ध करावी, अभिमंत्रित करावी. मी पुन्हा सांगेल, नारायण पोटली किंवा कुबेर पोटली आपण धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी बनवू शकता, सिद्ध करू शकता, अभिमंत्रित करू शकता. ज्यांना लक्ष्मीपूजनाला करायची असेल त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुबेर पोटली बनवावी, अभिमंत्रित करावी, सिद्ध करावी. आणि दोन्हीही दिवस म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी पण आपण ही पूजेत ठेवू शकता, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील आपण पूजेत ठेवून या पोटलीवरती या सर्व मंत्र साधना, स्तोत्र पठण करून सेवा करू शकता, ज्यामुळं ही पोटली अजून जास्त प्रभावी होईल. आपल्याकडे जर दिंडोरी प्रणीत दीपावली संचातील नारायण पोटली असेल, अगदी याच पद्धतीनं आपण धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही पोटली सिद्ध करावी, अभिमंत्रित करावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या तिजोरीत ही पोटली ठेवून द्या. माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्यांचं निवारण होईल. हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा, जास्तीत जास्त लक्ष्मी भक्तांपर्यंत, सेवेकरांपर्यंत पोहोचवा. आपल्या शंका असतील नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.